सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आणि राज्य सरकारनं विनंती केल्यानंतर राज्य मागास आयोगाकडं राज्य सरकारनं ज्या 8 वेगवेगळ्या विभागांची माहिती राज्यातल्या ओबीसींचं जे प्रमाण आहे त्या संदर्भातली दिली आणि त्यावर आधारित असलेला अंतरिम अहवाल राज्य मागास आयोगानं राज्य सरकारकडे दिलेला आहे की जो आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर होईल आणि त्यानंतर बहुधा ही अधिक शक्यता आहे की महाराष्ट्रातल्या येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये म्हणजे जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेमध्ये जे सध्या रद्द केलं गेलेलं ओबीसी समाजाचं आरक्षण आहे ते काही काळासाठी म्हणजे किमान या निवडणुकीसाठी तरी सर्वोच्च न्यायालय हे मान्य करेल आणि त्यानुसार त्या निवडणुका होतील. सो तो ज्याच्यावर आधारित हा निर्णय येऊ शकतो तो हा 38 पानाचा राज्य मागास आयोगाचा जो अहवाल आहे तो माझ्या हातामध्ये आहे. त्याचं जे कन्क्लुडिंग ते 3-4 पानाचा जो महत्त्वाचा भाग आहे तो मी पूर्णपणे वाचला. याच्यामध्ये बरेच तपशीलवार उल्लेख आहेत की याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालय काय म्हटलं, जी आर्ग्युमेंट झाली ती आर्ग्युमेंट काय होती, कुठल्या 8 विभागाची आकडेवारी सादर झाली आणि अंतिमतः केवळ 2च विभागाची आकडेवारी राज्य सरकारनं जे सादर केली होती त्यापैकी राज्य मागास आयोगानं मान्य केली. एक गोष्ट अशी आहे की या कन्क्लुडिंगमध्ये एक महत्त्वाच्या गोष्टीचा निकाल तुर्तास लागलेला आहे कारण इम्पेरिकल डेटा आणखी आपल्याकडे हातात नाही आहे. महाराष्ट्रामध्ये 38% अधिक ओबीसी समाज राहतो आणि दुसरा जो राज्य सरकारला जे जॉईंट शपथपत्र द्यायचं आहे त्यातून हा प्रयत्न आयोगाने केलेला आहे की इम्पेरिकल डेटा जो जमा करायचा आहे त्याची मुदत ही कमीत कमी 6 महिन्याची असावी, म्हणजे जास्तीत जास्त 6 महिन्याची असावी आणि या कालावधीमध्ये हे पूर्ण व्हावं. बाकीच्या आता गोविंद काळे जे हे राज्य मागास आयोगाचे सदस्य आहेत, सर तुमचं स्वागत आहे एबीपी माझामध्ये, ते माझ्याबरोबर आहेत. बाकी खूप तपशीलवार आपण बघितलं. 8 कोणते विभाग होते आणि त्यापैकी फक्त 2च विभागाचा डेटा तुम्ही का मान्य केला? महाराष्ट्र शासनाने आमच्याकडे मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली 24 तारखेला जी बैठक संपन्न झाली सह्याद्री अतिथीगृहावरती, तर त्यावेळेस आम्हाला 8 विभागाचा विकास विभागामार्फत 8 विभागाचा आमच्याकडे डाटा देण्यात आला. त्याच्यामध्ये प्राधान्याने सरळ म्हणजे एज्युकेशनशी रिलेटेड आहे, UDIAS हा एज्युकेशनशी रिलेटेड आहे, गोखले आयोगाचा डाटा दिला, जे नॅशनल हेल्थ पॉलिसी आहे त्याचा दिला, त्याच्यानंतर नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे याचा आमच्याकडे अहवाल दिला. त्याचबरोबर सोशल वेलफेअरचा अहवाल आमच्याकडे सुपूर्द केला आणि पॉप्युलेशन ऑफ SC आणि ST हा डिस्ट्रिक्ट आणि तालुका वाईज याचा आमच्याकडे अहवाल दिला आणि बाराटीचा अहवाल दिला. म्हणजे एकूण 8 विभागाचा आमच्याकडे ग्रामविकास विभागामार्फत अहवाल देण्यात आला. त्यापैकी आम्ही हे सगळे अहवाल तपासले, त्याचं ॲनालिसिस आम्ही केलं, एक्झामाईन आम्ही केलं आणि त्या अनुषंगानं आम्हाला असं लक्षात आलं की ऑथेंटिक डाटा हा फक्त आणि फक्त आम्हाला 2 विभागाचा वाटला, त्याच्यामध्ये सरळ आणि UDIAS, कारण हा प्रत्येक फॅमिलीने स्वतःहून आपल्या विद्यार्थ्यांसाठी भरलेला हा डाटा होता. म्हणजे त्याच्यामध्ये ॲक्युरेसी हे आमच्या दृष्टीनं 99% ॲक्युरेसी वाटली आम्हाला, म्हणून आम्ही तो 2 डाटा आम्ही गृहीत धरला आणि त्या 2 डाटावरून आम्ही असा एक सगळ्या ह्या 8 डाटा आणि ह्या 2 डाटाचं ॲनालिसिस केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की साधारणतः सरळमध्ये 32.9 हा एवढा ओबीसी समाज हा एकूण विद्यार्थ्याच्या संख्येमध्ये आहे, 33% आणि UDIASच्या माध्यमातून आम्हाला 38% विद्यार्थी हे शिक्षण घेतात एकूण विद्यार्थ्याच्या संख्येच्या प्रमाणामध्ये. मग आम्हाला बाकीच्या जे काही उर्वरित 6 अहवाल आमच्या समोर होते त्याच्यामध्ये काही ठिकाणी 43% ओबीसी समाज होता, काही ठिकाणी 32% होता, काही ठिकाणी जास्त होता. तर एकंदरीत आमच्या असं लक्षात आलं की ह्या सगळ्या डाटाच्या अनुषंगानं आमच्याकडे कमीत कमी 38% पेक्षा जास्त हा ओबीसी समाज महाराष्ट्रामध्ये आहे. आणि त्या अनुषंगानं आम्ही जे काही इंटरिम अहवाल तयार केला, त्या इंटरिम अहवालमध्ये जे काही 73 आणि 74व्या घटना दुरुस्तीच्या अनुषंगानं जे 2010 मध्ये जो काही जजमेंट झालेला आहे के कृष्णमूर्तीचं, त्या जजमेंटच्या अनुषंगानं त्या घटनेच्या अधीन राहून आणि सर्वोच्च न्यायालयाने जे 19 जानेवारीला जो आदेश दिलेला होता की हा जो डाटा शासनाने कोर्टापुढे दिलेला होता, पण कोर्टाने त्यांना सांगितलं की तुम्ही हा डाटा जो आहे तो राज्य मागासवर्गीय आयोगाकडे द्या. त्यांनी दिला आणि त्याच्या अनुषंगाने त्या 73 आणि 74व्या घटना दुरुस्तीमध्ये 27% हे ओबीसी आरक्षण रिकमेंड केलेलं आहे. आणि आम्ही हे सगळ्या डाटाचं सर्वेक्षण केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की हे सगळाच डाटा हा 27% पेक्षा निश्चितच जास्त आहे.
आता 73वी आणि 74वी, कारण तुम्ही प्राध्यापक आहात आणि विश्लेषण चांगलं करू शकता, म्हणून 73वी आणि 74वी जी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या संदर्भातली घटना दुरुस्ती झाली तेव्हा बहुधा देश पातळीवरती 52% ओबीसी समाज आहे असं गृहीत धरलं होतं. आता त्याची तुलना केली तर हे प्रपोर्शन बरोबर राहतं का? नाही, त्याची तुलना केल्यानंतर माझं एक्झॅक्टली ह्याच्यावरती ऑब्झर्वेशन असं असेल की याच्यासाठीच आम्हीही आग्रही आहोत की इम्पॅरिकल डाटा झाला पाहिजे. म्हणजे इम्पॅरिकल डाटा जर आपल्या हातात आला तर आपल्याला एक्झॅक्ट निश्चितपणे म्हणजे ते 27% आहे का 52% आहे हे आपल्याला काढता येईल. म्हणून सुप्रीम कोर्टाने जे डायरेक्शन दिलेले होते की बाबा तुम्ही हा इम्पॅरिकल ट्रिपल टेस्ट फॉलो करा, त्या अनुषंगाने शासनाने 2 टेस्ट फॉलो केलेले आहेत. एक कमिशन गठीत केलं आणि दुसरं ते कमिशनच्या माध्यमातून हा इम्पॅरिकल डाटा सर्वेक्षण करण्याचं सुप्रीम कोर्टाने आम्हाला सांगितलं. त्या पद्धतीनं एक्झॅक्टली आपल्याला इम्पॅरिकल सर्वे झाल्याशिवाय आपल्याला तो अंदाज काढता येणार नाही. कारण ॲज ए प्राध्यापक म्हणून जे वस्तुनिष्ठ जे आहे त्याच्यावरच आम्ही बोट ठेवलं पाहिजे. आणि मला आम्ही हे साधक बाधक आम्ही ज्या काही गोष्टी बघितल्या त्याच्यावर आमच्या लक्षात आलं की निश्चितच 38%पेक्षा जास्त हा ओबीसी समाज महाराष्ट्रामध्ये आहे. थोडक्यात आता तुमची शिफारस अशी आहे की 27%ची जी आरक्षण मर्यादा घालून दिलेली आहे ते आता आम्ही या आत्ता उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारावरती मान्य करत आहोत. येस, अगदी बरोबर आहे. जे आमच्याकडे शासनानं जो अवेलेबल डाटा आहे, जो ऑलरेडी सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी दाखल केलेला आहे, तोच डाटा आमच्या पुढे ठेवला आणि त्याचा आम्ही एक्झामिन केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीचा निष्कर्ष आम्ही काढलेला आहे. आणि आम्ही त्या आमच्या ज्या अहवालामध्ये आम्ही क्लिअरली लिहिलेलं आहे की शासनानं जॉईंट ॲफिडेव्हिट द्यावं, म्हणजे जेणेकरून हा इम्पॅरिकल डाटा सर्वेक्षण लवकरात लवकर कसं पूर्ण होईल ही आमची आयोग म्हणून एक आमची प्रामाणिक इच्छा आहे. एक जो या मुद्द्यावरती येण्याच्या आधी तुम्ही ज्या 8 वेगवेगळ्या विभागाचा डेटा अनालिसिस केलं त्याच्यात एक जो गोखले इन्स्टिट्यूशनचा जो डेटा आहे तो फार महत्त्वाचा आहे, कारण मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये तो डेटा वापरला गेलेला होता. आणि श्री देवेंद्र फडणवीस असं म्हणत होते की हा एक डेटा तुमच्या हातामध्ये उपलब्ध आहे, पण तुम्ही म्हणजे महाराष्ट्राला हेही सांगायला पाहिजे की 2070 रिपोर्ट बाय गोखले इन्स्टिट्यूशन ऑफ पॉलिसीज अँड इकॉनॉमिक्स वॉज टेकन इन टू द कन्सिडरेशन बाय दिस कमिशन while recommending the reservation for the Marathas of state of Maharashtra for the purpose of education and employment. However, during the course of hearing before the Honorable Supreme Court in the case of Dr. Jayashree Lakshmanrao Patil versus the Chief Minister and जे कोणी असतील ते, it was pointed out that only 1% of population was surveyed and report was prepared. Therefore, the figure were unreliable. थोडक्यात याचा अर्थ असा की मराठा समाजाचं जे हायकोर्टामध्ये टिकलेलं आरक्षण होतं त्याच्यासाठी जर हा, मला माहिती नाही की हा अहवाल वापरला गेला का, पण श्री देवेंद्र फडणवीस जे म्हणत होते की गोखले इन्स्टिट्यूशनचा अहवाल आपल्या कामाचा आहे, पण तुम्ही मात्र तो नाकारलेला आहे. कारण आम्ही ज्यावेळेस ॲनालिसिस केलं ह्या सगळ्या डाटांचा, सगळे शासनाकडून आमच्याकडे प्रोव्हाइड केलेल्या सगळ्या डॉक्युमेंटचा, त्यावेळेस असं लक्षात आलं आमच्या की आपल्या महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या ही 13 कोटी आहे आणि यांनी फक्त 6 ते 7 हजार लोकांचा सॅम्पल सर्वे केलेला होता. आणि हा आम्हाला म्हणजे ॲज ए राज्य मागासवर्गीय आयोग म्हणून आम्ही जे एक्झामाइन करत असताना आम्हाला ते लक्षात आलं की हा डाटा ह्या ठिकाणी योग्य नाही. म्हणून आम्ही जे काही ऑथेंटिसिटी डाटा, मग तो सरळ असेल किंवा युडायस असेल, तो आम्हाला ऑथेंटिक वाटला आणि तो ऑथेंटिक आणि रिलायबल डाटा असल्यामुळे आम्ही फक्त ह्या 2च डाटाचा अभ्यास करून आम्ही इंटरिम अहवाल शासनाकडे परवा दिवशी सुपूर्द केलेला आहे. एक ट्रिकी पण थोडा हायपोथिकल प्रश्न आहे. जर महाराष्ट्रामध्ये 38% ओबीसी आहेत आणि काही आकडेवारीनुसार ते 42% आहे, तुम्हाला असा विश्वास आहे की जरी इम्पेरिकल डेटा कलेक्ट केला तर तो 38%पेक्षा कमी येणार नाही, कारण 2-3 अतिशय महत्त्वाच्या ऑथेंटिक इन्स्टिट्यूशनची जी वारंवार आलेली आकडेवारी आहे. प्रश्न असा आहे की 38% ओबीसी, त्यानंतर दलितांचं जे काही 13%, मुस्लिम समाजाचं जे काही 13-14% प्रमाण आहे ते, दलितांचं जे 17-18% प्रमाण आहे ते, त्यानंतर मग आदिवासींचं जे प्रमाण आहे ते, आता भटके विमुक्तांना आपण नोमॅडिकमध्ये ट्रीट करतो तेही 2%चं प्रमाण आहे, पॉलिटिकल याच्यामध्ये ते ओबीसीमध्ये येतात. काही वेळेला हा महत्त्वाचा प्रश्न येऊ शकतो की मग महाराष्ट्रात ओबीसी समाजाचं जर इतकं प्रमाण असेल तर मराठा समाजाचं किती? आता याच्यामध्ये राहुलजी 2 गोष्टी आहेत की 2 विभागामध्ये जी मराठा
कोकण आणि विदर्भामध्ये ह्या दोन विभागामध्ये कुणबी मराठा हा समाज सुद्धा ओबीसीमध्ये आहे. पण याची आयोगात चर्चा झाली का? मी जो प्रश्न विचारला येस आमची चर्चा त्याच्यामध्ये झाली. परंतु आता आमच्याकडे ज्या 462 जातींचा ओबीसीमध्ये समावेश असलेला जो आमच्याकडे डाटा आहे शासनाचा, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे कुणबी मराठा आहे, बाकी सगळे म्हणजे सगळे जे काही ओबीसी आहेत त्याच्यामध्ये. मग त्याच्यानंतर म्हणून माझा आग्रह सुरुवातीपासून असा राहिलेला आहे, जर मराठा आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा जर काही निर्णय घ्यायचे असतील तर आपल्याला हा इम्पॅरिकल डाटा सर्वेक्षण मस्ट आहे. आणि तो अधिक संवेदनशील ठरेल? नाही, अजिबात नाही. कारण कसं आहे की मला जर समजलं की माझी आमच्या ह्याच्यामध्ये किती पर्सेंटाईल आहे तर ते ऍक्सेप्ट करणं आवश्यक आहे प्रत्येकाला. मी इथे एकच मिनिट फक्त महाराष्ट्राला मी असं सांगतो की मी जो हा प्रश्न विचारला तो अधिक संवेदनशील का ठरू शकतो, कारण तशा पद्धतीच्या प्रतिक्रिया आजच मला वेगवेगळ्या ठिकाणी येताना दिसतात की जर ओबीसीचं इतकं प्रमाण असेल तर मग मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा काय. पण मी तो प्रश्न इथेच थांबवतो, कारण अशा अनुषंगाने चर्चा जेव्हा प्रत्यक्षात आपल्याकडे माहिती हातात येईल तेव्हा करणं अधिक उचित ठरेल. पण शेवटचा प्रश्न की एवढं सगळं झाल्यानंतर जर समजा सर्वोच्च न्यायालयाने आज सकारात्मक निर्णय दिला तरीसुद्धा काही जिल्ह्यामध्ये 0%, काही जिल्ह्यामध्ये 5% आणि प्रत्यक्षात काही जिल्ह्यामध्ये 27% आरक्षण मिळेल, ते का? कारण त्यातनंही उपप्रश्न तयार होतील. आणि कुठले जिल्हे असतील? कारण त्याच्यामध्ये राहुलजी आम्ही स्पष्ट ऑब्झर्वेशन केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये असं आहे की घटनेमध्ये प्रोव्हिजन आहे की SC आणि ST जे बहुसंख्याक एरिया ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी त्यांना प्राधान्यानं त्यांचे आरक्षणाचे लाभ दिले पाहिजेत. त्याच्यामुळं त्या प्राधान्यक्रमामध्ये ओबीसी कमी होऊ शकतं आणि त्या गोष्टी घटनेमध्ये असल्यामुळं आपल्याला ते स्वीकारावं लागणार आहे. त्याच्यामध्ये साधारणतः नंदुरबार असेल किंवा गडचिरोली असेल किंवा पालघर असेल, इथं आदिवासी समाज खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये तिथं ओबीसीचं प्रमाण कमी जास्त होऊ शकेल. आणि हा सगळं आता काही लोकांची गैरसमज होण्याची शक्यता आहे की ह्या जिल्ह्यामध्ये 0, ह्या जिल्ह्यामध्ये 27%. वस्तुस्थिती म्हणून आमच्या आयोगाच्या सगळ्या 9 मेंबर अध्यक्ष आणि आमच्या सगळ्यांची इच्छा प्रामाणिक एवढीच आहे की एक्झॅक्ट इम्पॅरिकल डाटा सर्वेक्षण लवकर झालं पाहिजे. त्याची तुम्ही 6 महिन्यात करणार? आम्ही अपेक्षा शासनाकडून आणि आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या इंटरिम आम्ही जो अहवाल दिलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही शेवटच्या क्लॉजमध्ये आम्ही क्लिअर केलंय की 24 तारखेला मुख्यमंत्री महोदयाच्या अध्यक्षतेखाली जे बैठक झाली त्याच्यामध्ये वरिष्ठ सगळे मंत्री होते. त्यांनी त्यांच्या त्या दरम्यान जो आम्हाला त्यांनी शब्द दिलेला आहे त्याच पद्धतीनं हा सर्वेक्षण त्यांनी जे काय आम्ही 435 कोटीचा निधीचा आणि पूर्ण आमचं जे काही सर्वेक्षणची प्रोसिजर दिलेली आहे त्याच्यामध्ये ते इम्प्लिमेंट करावी आणि लवकरात लवकर इम्प्लिमेंट करावी आणि आम्ही 6 महिन्यामध्ये हा डाटा उपलब्ध करून देऊ असं तुम्हाला विश्वास आहे? हा, आम्हाला आणि त्याचा विश्वास आमचा बळावलेला आहे आता. कारण आम्हाला अगोदर शासनाने 5 कोटी दिलेले आहेत आणि नंतर कालच्या 3 तारखेला आम्हाला 89 कोटी शासनाकडून अवेलेबल झालेले आहेत. म्हणजे आता राहिला फक्त 350 कोटीचा, तर तो आपल्याला जो काही आम्ही कर्मचारी वर्ग वापरणार आहोत त्याच्यासाठी तो पैसा लागणार आहे आणि तो नंतरच्या टप्प्यामध्ये. थँक्यू सो मच. आपण इथे थांबूया. हा मुद्दा अतिशय संवेदनशील इथून पुढेही बनणार आहे, कारण 1931 साली ब्रिटिश जेव्हा होते तेव्हाच आपल्याकडे कास्ट सेन्सेक्स झालेला आहे. त्यानंतर जातनिहाय आपल्याकडे जनगणना झालेली नाही. जे रोहिणी कमिशन केंद्र सरकारनं स्थापन केलं त्या रोहिणी कमिशनलाही वारंवार मुदतवाढ मिळालेली आहे. रोहिणी कमिशनचा अहवाल आणि इम्पेरिकल डेटा जेव्हा आपल्यासमोर येईल तेव्हा ओबीसी मधले सुद्धा जे प्रस्थापित गट आहेत किंवा आणखी ज्यांना या योजनांचा लाभ मिळालेला नाही अशांचीही आकडेवारी आपल्यासमोर येऊ शकते. जसं सरांना मी विचारलं तसं मराठा समाजाचं एकूण प्रमाण किती आहे हेही महाराष्ट्राच्या समोर येईल आणि म्हणूनच तो विषय अधिक संवेदनशील असेल. राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, तुळजापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.